श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला ताई दादांना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला जास्त वेळ न घालवता तुम्हाला बोर न करता व्हिडिओ सुरू करू. काल जी शिवशंकरांची पूजा केली होती आपण, शिवलिंगाची ती पूजा उचलून घेऊया. पूजा उचलणं खूप गरजेचं आहे. बेलपत्र ते तुम्ही इथे नदीमध्ये शिरून द्यायचं. इथे ठेवलं होतं आणि हे गुरुलीला ही गुरुलीला अमृता याचं पारायण करायचं. याचं पारायण करताना तुम्हाला सांगेलच की याचं पारायण कसं करायचं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून, ह्या छोट्या छोट्या पारायणातूनच खूप काही मोठं आपल्या आयुष्यात घडू शकतं. तर चला आता स्वच्छ देऊन तोंड. सर्वप्रथम आपण स्वामींना आंघोळ घालू. जर कोणाकडे नैवेद्याचं ताट नसेल तर आजच द्या. याच्यापेक्षा पण छोटं ताट भेटते. ही मीडियम साईज आहे. याच्यापेक्षा मोठं पण ताट भेटते. आणि मी तुम्हाला, हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, पण माझ्या स्वामीसाठी हे आपल्या ब्रह्मांड नायकासाठी वेगळं ताट असलं पाहिजे नैवेद्याचं. आपण जो जेवण करतो त्या जेवणाच्या ताटामध्ये कधी नैवेद्य ठेवायचं नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कधीच नैवेद्य ठेवायचं नाही. तुम्हाला ह्या ताटाची मी तुम्हाला नाही का लिंक याच्यावर देईल, तर तिथून जाऊन तुम्ही परचेस केलं तरी चालेल. तर हे ताट मला सांग. काल जे शिवलिंग म्हणजे सोमवाराच्या दिवशी त्यांचा अभिषेक करून सगळं हे झालं, छान ते स्वच्छ धुण्यासाठी. आणि कोणाकडे नसेल तर मार्केटमध्ये जायचं. ही रुद्राक्षाची माळ भेटते, जास्त नाही, 15, 20, 25 रुपयाची मिळेल. शिवलिंगावर ठेवायची. आणि एकादशीचा उपवास कोणी करत नाही तर मला असं वाटतं गुरुवार करतात चांगला आहे, मंगळवार करतात चांगला आहे, आपल्या परीनं कोणता वार करतात ते चांगलं आहे. पण एकादशी करायला लागा. आपल्याला जे छोटे मोठे पाप होतात किंवा नकळत कोणाचे चुका होतात ते एकादशी उपवासाने चालले जातात. तर त्याच्यामुळे आपण एकादशी करायला विसरू नका. एकादशी ही महिन्यातून 2दा येते. तर ते कॅलेंडरवर बघा. मी करते म्हणून तुम्हाला माझा अनुभव सांगते. जर आपल्यापासून कोणी स्वामी भक्त जुळत असेल तर ही पण एक सेवाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर शेअर केलं ती पण एक सेवाच आहे. म्हणजे तुम्ही कोणाला तरी सांगता की स्वामी सेवेत, डुगू आवाज कमी कर, स्वामी सेवेत रुजू होतं. तर हे चंदन कुठेही मार्केटमध्ये मिळते, तुम्हाला चंदन लावायला विसरू नका. लावाच. आणि जर मार्केटमध्ये मला आता गावात असेल, गावामध्ये मठ नाही राहत, दरबार नाही राहत, तर अशा वेळी तुम्ही मार्केटमध्ये हिना अत्तर मिळेल. ही अत्तर आणि चंदन असं घ्यायचं. एक फोटो घ्यायचा स्वामीचा छोटा आणि आपल्या देवघरात विराजमान करायचं. दुसरं काही करणे गरजेचं नाही. आणि जर मूर्ती असेल तर छानच. आणि मूर्ती आणि फोटो हे दोन्ही असेल तरी चालतं.
प्रत्येकाला आपली कुलदेवी माहिती नाही, पण ही कुलदेवी म्हणजे तुळजापूरची भवानीच असते बहुतेक करून सर्वांचीच. कुणाची महालक्ष्मी असते, कुणाचं कुलदैवत्व वेगळं असतं. तर माझी कुलदेवी ही तुळजापूरची भवानी आहे. तर किती बघा ना, किती छान स्वच्छ दिसते. तर तिला पण आपण असं कुंकू लावून घेऊया. म्हणूनच ती पडली असेल कदाचित माझ्या हाताने. तिला मी कुंकू नव्हतं लावलं, की मी म्हटलं लावलेलं आहे, पण पूजा हिची कुलदेवाची सर्वप्रथम पूजा ही लक्षात ठेवा. आणि ती मीच नव्हती केली, म्हणजे मी नव्हती केली म्हणजे काल केली होती. कारण की रोज रोज हळद कुंकू लावून देव असे म्हणजे विचित्र दिसतात. तर ते स्वच्छच राहावं, त्यांना छान दिसावं देवघरामध्ये, म्हणून मी असं त्यांना छान असं एकदा कुंकू लावून ठेवते आणि रोज धूपदीप लावून नमस्कार करते, म्हणजे पूजा करतेच. आता भरपूर लोक विचारतात की तुम्ही पाणी ठेवता तर काय करता. तुम्हाला सांगते, आता तुमच्या समोरच दाखवते. मी पाणी पाणी स्वामीला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी दुसऱ्या याच्यात ओतून घ्यायचं आणि आपण स्वतः प्यायचं. आणि परत स्वच्छ पाणी, एक मिनिट, परत स्वच्छ पाणी ठेवायचं. तुम्ही जे पाणी पिता तेच पाणी ठेवा, नळाचं टंकीचं पाणी ठेवू नका. एक लक्षात ठेवा. खूप जण स्वामीला पाणी ठेवायचं आणि म्हणून टंकीचं पाणी ठेवायचं नाही. चुकी करू नका. ते ब्रह्मांड नाही का तुम्ही पाणी देताय. मग अशा तशा गोष्टीमध्ये पाणी ठेवायचं नाही. स्वच्छ भांड मध्ये पाणी ठेवायचं आणि आपण ब्रह्मांड नाही का, ते आपले आहे. प्रत्येक सेकंदावर त्यांचं लक्ष असतं, म्हणून स्वच्छ फिल्टरचं पाणी ठेवायचं. त्यानंतर दिवा. दिवा हा जो भोवतालचा जो दिवा असतो तुम्हाला दाखवते, तो दिवा मात्र स्वच्छ असला पाहिजे. जसं उदाहरणार्थ, कारण की दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते असं म्हटलं आहे. आणि ती सकारात्मक ऊर्जा असणे गरजेचे यासाठी आहे, कारण की आपल्या घरामध्ये भांडण, किरकिर, किटकिट किंवा चिडचिड ह्या गोष्टी टाळल्या जातात. त्यासाठी म्हणजे बघा, एका एका छोट्या छोट्या आध्यात्मिक गोष्टी मागे खूप मोठं रहस्य आहे. म्हणजे सेवा ही अशीच वाया जात नाही. होऊ शकतं तुम्ही दिवा लावला, आता फुलं फुलं अर्पण करायची. फुले यासाठी अर्पण करायची की आपण एखाद्या लग्नात जातो तर आपण महिला खास करून गजरा आपण जसं केसाला लावतो, आपल्याला आवड असते, कोणाला नसते पण बहुतेक महिलांना गजरेची आवड असते. तसेच देवांना सुद्धा फुलांची आवड असते, म्हणून आपण फुलं अर्पण करणे खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे, म्हणून आपण देवांना फुलं अर्पण करूया. श्री छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप काही मोठे रहस्य आहे, जे तुम्हाला अजूनपर्यंत आपण त्या गोष्टीपासून खूप दूर आहोत. जय शिव.
नेहमी दिवा 2 हातानेच पकडायचा. एक हात लावून असं पकडायचं नाही, म्हणजे आपला हात इतका पावन नाहीये की तो आपल्यालाच लागेल. दोन्ही हातांनी दिवा पकडायचा आणि अर्धवट, जसं अर्ध सर्कल असते तसं स्वामींना ओवाळून घ्यायचं. ही एक स्वामी सेवेचीच पद्धत आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल माळ कशी जपायची. तर माळ हे 2 चिमटीमध्ये माळ पकडायची आणि ह्या मधल्या बोटाने मणी सरकवत जायचं आणि त्यानंतर हे जे 2 बोटं आहे हे टच नाही झाले पाहिजे. आणि जर तुम्हाला परत माळ जपायची असेल तर अशी पलटवून, मेरूमणी पलटवून तीच माळ जपायची, म्हणजे माळ दुसरी काउंट होईल. नाहीतर तुम्ही सरळ सरळ झोपत राहाल आणि तो मेरू ओलांडून पुन्हा माळ जपाल तर ती एकच माळ होईल. तर मेरूमणी न ओलांडता ती पलटवून माळ जपायची. ठीक आहे, रुद्राक्षाची माळ असू दे किंवा तुळशीची माळ असू दे. श्री स्वामी समर्थ. आणि त्यांना नमस्कार कसा करायचा ते तुम्हाला सांग. त्यांना नमस्कार करायचा किंवा मुजरा करायचा, दोन्ही पण सांगून. पण नाक जमिनीला घासून त्यांना श्री स्वामी समर्थ असं डोकं टेकून गुडघ्यावर म्हणायचं. तर आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. स्वामी सेवा इथून स्वामी सेवा घडावी, लोकांमध्ये स्वामी सेवेचं आचरण यावं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, हाच आपला एक हेतू होता. आणि चांगल्या मार्गावर लोक लागावे हीच आपली एक आपल्याला सांगण्याचा एक उद्देश होता. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.